सॅलरीसाठी जे स्कोअर तुम्हाला टाकायचा आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं जसं की 1 ते 9 तारखेपर्यंत तुम्हाला सगळे स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आहेत. रोज तुम्ही स्टेटस ठेवणारच आहात, तर रोज स्क्रीनशॉट काढून घेण्याची गरज नाही आहे. तुम्ही एका दिवशी पण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात सगळे. ते कसे मी तुम्हाला सांगते. आता समजा ही पोस्ट आहे, ही पोस्ट मी 12 तारखेला टाकली. इथं लिहून येत आहे की मी 12 तारखेला टाकली. इथे ही 12 तारखेची आहे. इथे मी 13 तारखेला पोस्ट टाकली. इथे मी 14 तारखेला पोस्ट टाकली. तर हे असे पोस्टचे आपल्याला हिस्ट्री इथं डेट वाईज मिळून जाते. ठीक आहे. आता ह्याचे स्क्रीनशॉट काढायचे. तुम्ही सगळे स्क्रीनशॉट तुम्ही 10 तारखेला पण सकाळी काढू शकतात. ठीक आहे. 10 तारखेला तुमचे इंस्टाग्रामचे स्क्रीनशॉट निघणार आहेत. तुम्ही तिथे कितीही पोस्ट टाकू शकतात, 1, 2, 3, 4 ॲज अ तुम्हाला जितके वाटेल तितके. पण प्रत्येक पोस्टसोबत एक तुम्हाला पोस्ट काय टाकायची आहे, आपली शॉप अँड शिपची टाकायची. प्रोडक्टची तर तुम्ही टाकणारच आहे, कारण की त्याचं तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे. पण तुम्हाला जो सॅलरी स्कोअर मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला शॉप अँड शिपची लोकांनी आपल्याकडं EMI कार्डसाठी अप्रोच करावा किंवा ॲडव्हर्टाइजमेंटसाठी अप्रोच करावा किंवा घरबसल्या व्यवसायासाठी अप्रोच करावा. या कारणास्तव तुम्हाला काय करायचं आहे, एक पोस्ट स्वतः तयार करायची आहे आणि ती तुम्हाला शेअर करायची आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुमचे 2-3 बेनिफिट्स होणार आहेत. पण ही पोस्ट तुम्हाला डेलीची एक तरी पाहिजे. प्रोडक्टची तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही प्रोडक्टचे फोटोज ठेवू शकतात, व्हिडिओज ठेवू शकतात, कारण की त्याच्यामध्ये सेल झाल्यानंतर तुमचाच फायदा होणार आहे. ठीक आहे. आता हे झालं इंस्टाग्रामचं. ठीक आहे. आता आलो आहोत आपण फेसबुकमध्ये. ठीक आहे. आता फेसबुकचं सुद्धा सेम आहे की इथे तुम्हाला डेट दिसत असेल. इथे ही डेट आहे 11 ऑगस्ट है ना. इथे वरती डेट येते. ह्याचे पण तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचे आणि ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत. ज्यावेळेस तुम्ही अपलोड करताय तेही मी तुम्हाला सांगते कसं अपलोड करायचं आहे ते. हे झालं. आता त्यानंतर आपण येऊयात व्हॉट्सअपवरती. व्हॉट्सअपमध्ये बघा, हा स्क्रीनशॉट ठेवला. स्क्रीनशॉट ठेवल्यानंतर तुम्हाला तिथे लिहायचं आहे की हा किती तारखेचा स्क्रीनशॉट आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे झाले आपले 3 स्क्रीनशॉट. आता आहे यूट्यूबचा विषय असा आहे की तुम्ही यूट्यूबमध्ये प्रत्येकाकडे यूट्यूब आहे. प्रत्येकाकडे फक्त कोणी त्याला व्यवस्थित अपडेट केलेला आहे, कोणी नाही केलेला आहे. तर सिम्पल प्रत्येकाचं यूट्यूबवर अकाउंट असतं, पण ते पर्सनल नावाने असतं. तुम्हाला तुमच्या चॅनलला काही नाव द्यायचं काय असेल तर तिथं तुम्ही ते एडिट वगैरे करू शकतात. ते कसं करायचं ते यूट्यूबला व्हिडिओ असतो, ते तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहून घेऊ शकतात. आता इथे तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये आलात. अकाउंटमध्ये आल्यानंतर इथे कुठलंही कॉपी पेस्ट करायची नाही आहे. म्हणजे याचं उचलायचं तिथे टाकायचं, त्याचं उचलायचं तिथे टाकायचं, असं करायचं नाही आहे. स्वतः व्हिडिओ क्रिएट करायचा आणि तो तुम्हाला अपलोड करायचा आहे. तो तुम्ही तुमच्या पद्धतीत कसाही व्हिडिओ, स्क्रीन व्हिडिओ करा, कसाही व्हिडिओ करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. तर इथे सुद्धा काय असतं की तुम्ही कुठल्या तारखेला काय टाकलं हे सगळं तुम्हाला डेट वाईज दिसत असतं. ठीक आहे. हे असं इथे बघा, इथे कॉर्नरला डेट येते. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीमध्ये तुम्ही तुमच्या यूट्यूबला फॉरवर्ड करू शकतात. त्याचे तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचे आहेत. तर आता हे तुम्ही सगळे स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला हे कसं ईमेल करायचं आहे. ठीक आहे. आता इथे आपण ईमेलवर येऊयात. तुम्हाला जो कंपनीने ईमेल ID दिलेला आहे, 2 ईमेल ID आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आता मी बघा इथे कॉर्नरला एक पेन्सिल आली, इथे क्लिक केलं. इथे तुम्हाला ज्या ईमेलवर करायचे आहेत तो ईमेल इथे टाकायचा. आता सपोज मी माझ्याकडे एक सेव्ह होता, मी तोच टाकला. इथे सब्जेक्ट काय, सॅलरी स्कोअर रिगार्डिंग. ठीक आहे. पार्टनर. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, टू शॉप अँड शिप. जास्त काही तुम्हाला व्यवस्थित लिहिता येत असेल तर तुम्ही तसं लिहू शकतात. पण इथे ज्यांना एवढं नाही समजत त्यांनी एवढं जरी लिहिलं तरी पण चालतं. आता आपल्याला काय करायचं आहे, स्क्रीनशॉट अटॅच करायचे आहेत. कुठलेही एक स्क्रीनशॉट पहिल्यांदा टाकायचे आहेत. म्हणजे एक्झाम्पल आपल्याला आता फेसबुकचे स्क्रीनशॉट टाकायचे. ठीक आहे. तर हे पहिले आपण काय करायचं, सिंगल अटॅच करायचं. ठीक आहे. सिंगल फेसबुकचे सगळे स्क्रीनशॉट अटॅच करायचे. हे असे अटॅच होत चालले. ठीक आहे.
आता हे अटॅच होत चाललेत, क्रॉप करून अटॅच, म्हणजे इथे जे आहे हे 1 बाय 1 मी अटॅच करते. आता समजा माझ्या आठवड्याचे फेसबुकचे सगळे स्क्रीनशॉट अटॅच झालेले आहेत. इथे पहिल्यांदा नाव द्यायचं आहे, तुम्ही ज्याचे स्क्रीनशॉट टाकताय ना त्याचं नाव द्यायचं आहे, म्हणजे इथं तुम्ही कशाचे स्क्रीनशॉट टाकताय. जसं की आता समजा मी हे इथं फेसबुकचे स्क्रीनशॉट टाकते, तर इथं फेसबुक करेल मी. ठीक आहे, आता माझे सगळे फेसबुकचे स्क्रीनशॉट संपले. इथे परत तुम्हाला आता इंस्टाग्रामचे टाकायचे, तिथे इंस्टाग्राम टाकायचे, इंस्टाग्राम नाव टाकायचं आणि एक 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 फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला असं लिहिता येईल. जर तुम्ही प्रत्येक सगळे फोटो सिलेक्ट केले तर असं लिहिता येणार नाही, त्याच्यामुळं 1 बाय 1 फोटो सिलेक्ट करायचा. ठीक आहे, आता इथे तुम्ही फोटो सिलेक्ट केला, फोटो सिलेक्ट, आता समजा इंस्टाग्रामचे तुम्ही काय केले, फोटो अटॅच केले. आता मी ते इंस्टाग्राम लिहिले, आता इंस्टाग्रामसाठी मी फोटो अटॅच करते. ठीक आहे, आता हे सगळे फोटो मी एक्झाम्पल इंस्टाग्रामचे अटॅच केले. आता इथे मला व्हॉट्सअप स्टेटस करायचं आहे, तर इथं मी व्हॉट्सअप स्टेटस लिहील आणि त्याच्यानंतर मी व्हॉट्सअप स्क्रीनशॉट तिथे अटॅच करेल. ठीक आहे, आता मी इथे एक्झाम्पल व्हॉट्सअप स्क्रीनशॉट अटॅच केले. आता मला यूट्यूबचे करायचे, तिथं मी यूट्यूब लिहील आणि त्याच्यानंतर मी यूट्यूबचे स्क्रीनशॉट अटॅच करेल. ठीक आहे, तर हे सगळं तुम्ही टाकल्यानंतर आता इथे मी एक यूट्यूबचं अटॅच करून दाखवते. इथे तुम्हाला ठीक आहे, आता इथे मी व्हॉट्सअप स्टेटसचं अटॅच केलं. मला फोटो अटॅच करायचा आहे. हां, आता इथे हे असा फोटो मी अपलोड करत चालली आहे, स्टेटस अपलोड करत चाललेली आहे. तर झाल्यानंतर फ्रॉम करायचं, फ्रॉम लिहायचं. समजा जे तुमचं नाव आहे, त्याच्यानंतर तुमचा जो कोड आहे, जो काही कोड असेल तुम्हाला जो दिलेला आहे तो समजा, त्यानंतर तुम्ही हे ईमेल असा फॉरवर्ड करायचा आहे. ठीक आहे, हा मेल तुम्हाला 10 तारीख, 20 तारीख आणि 30 तारीख, 31 एका महिन्यात 31 तारीख असेल तर 31 तारखेला तुम्हाला हे असं सगळं अपलोड करायचं आहे. अपलोड करताना जर कुठल्याही प्रकारचा जर त्यामध्ये म्हणजे तुमचे जर स्क्रीनशॉटमध्ये काही नसेल किंवा 4 दिवसाची अब्सेंटी असेल तर तिथे तुमचं, जर डायरेक्टली कंटिन्यू 3 दिवसाची अब्सेंटी असेल, म्हणजे 3 दिवसाचे फोटोज नसतील तर डायरेक्टली तुमचा सॅलरी स्कोर बंद होईल. तुम्हाला त्या सॅलरी स्कोरचं काही मिळणार नाही ना, ते पुढं जाणार ना काही होणार. पण जर कंटिन्यू सॅलरी म्हणजे कंटिन्यू जर तुमचं व्यवस्थित असेल, सगळ्या गोष्टी रिचनेस असेल, व्ह्यूज असतील, सगळ्या काही ज्या म्हणजे सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, नियमावली आहेत त्यानुसार जर असेल तर तुमचं सॅलरी स्कोर खूप चांगल्या प्रकारे वाढेल. ठीक आहे, तर सगळ्यांनी व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे स्टेटस वगैरे ठेवून अपलोड करणे गरजेचे आहेत. 10 तारखेच्या नंतर अपलोड करायचं नाही आहे. लास्ट 10 तारीख असेल, 10, 20, 30 किंवा 31. ठीक आहे, या दिवसांमध्ये तुमचा 10 दिवसाचा जो स्क्रीनशॉट आहेत ते अपलोड असणं अशा पद्धतीत गरजेचे आहेत. ठीक आहे.